उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप केसरीनाथ ठाकूर यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहात शुक्रवार दिनांक 3 मे रोजी त्यांच्या रोडपाली निवासस्थानी साजरा झाला। यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर लोक उपस्थित होते। प्रदीप ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा मोठा वर्षाव झाला। त्यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार, हितचिंतक, राजकीय परिवार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आदींची मोठी गर्दी होती। प्रदीप दादा शिवसेनेच्या पनवेल विधानसभा समन्वयक पदाची जबाबदारी सांभाळतात। जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांच्या फळीतील पहिल्या दमाचे ते विभागीय नेते आहेत। मीडिया समोर ते अत्यंत अभ्यासूपणे आणि प्रखरतेने शिवसेनेची बाजू मांडतात। त्यांच्या निष्ठा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिरीषदादांशी कायम आहेत। 2000 सालापासून प्रदीप ठाकूर राजकारणात सक्रिय आहेत। समाजकारण ते राजकारण अशी त्यांची वाटचाल आहे। त्यामुळेच वाढदिवसाला प्रचंड गर्दी झाली होती। शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, पनवेल संपर्क तालुका प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख संदीप तांडेल, माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद नारायण शेठ ठाकूर, माजी नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, माजी नगरसेविका प्रिया भोईर, शेकाप युवा नेते विजय पाटील, विजय भोईर, शिवसेना ज्येष्ठ नेते आत्माराम गावण, शिवसेना शहर शाखा प्रमुख सूर्यकांत म्हस्कर, DN मिश्रा, अरविंद कडव, पद्माकर पाटील आदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रथमतः प्रदीप ठाकूर हे शतायुष्य हो आणि त्यांचा आयुष्य 50 काढली ती आनंदात अशी काढली की न भूतो न भविष्य अशी त्यांनी आयुष्य लोकांमध्ये काढली। लोकांचा जीवन, लोकांचा प्रवास, त्यांचा स्वतःचा प्रवास चांगल्या याच्याने गेलाय आणि आताची पुढची 50-27 पुढची चांगल्याच्याने आयुष्यात जावं ही मी ईश्वरचरणी त्याला प्रार्थना देतो आणि त्याला मी शुभेच्छा देतो। त्याच्यामुळं आज हा जन समुदाय जो आज आला त्याला भेटण्यासाठी हीच त्यांची खरी पोचपावती आणि हेच त्यांचं खरं प्रेम आणि हेच त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या शुभेच्छा। जो ज्याचा वाढदिवस आहे तो कुठेतरी राजकारणामध्ये सुद्धा, समाजामध्ये सुद्धा, राजकीय हेतूने तो 2 पावलं पुढे आहे। म्हणून लोकांचं हा इलेक्शन पिरियड असताना, प्रचार असताना सुद्धा अशा व्यक्तीला भेटायला येणं हे म्हणजे एक त्यांच्या नशिबातलं मोठं म्हणजे भाग्य आहे आणि हेच भाग्य त्यांना पूर्ण आयुष्य लाभो। ही ठाकूर साहेब माझ्या बरोबर आल्यापासून माझ्या लहान भावासारखं आहे आणि माझे स्वतः आमचे 3 मंदिर आहेत। इथे त्यांचं एक 4थं मंदिर दत्त मंदिर आहे। पण त्यांना भगवंताचा आणि जेव्हा त्यांच्या दत्ताची ज्या टायमाला प्रार्थना करतात, देवाची पूजा करतात, रोजची त्यांचे 1-1.5 तास पूजा असते आणि ह्या माझ्या अज्ञात म्हणजे काय ते जेवढं सांगू शकतील ते मला वाटत नाही एवढं आपल्या मित्रपरिवारमध्ये कोण सांगतील, कारण मला त्याचा चांगला अभ्यास आहे। तुम्हाला काय सांगितलं की 50 वर्ष त्याने अशी काढली की समाजामध्ये, जनतेमध्ये, लोकांमध्ये आणि हाऊस मौज करून काढली। की 50 वर्षाचा माणूस दिसत नाही, तर 25 वर्षाचा दिसतो। आणखी 50 वर्ष ही पुढची आयुष्य, शतायुष्य हे अशीच जातील ही ईश्वराला चरणी प्रार्थना करतो। माझ्या शुभेच्छा म्हणजे काय सांगू, मला शुभेच्छा तुम्हाला आता मी आता सांगितलेलंच आहे। माझ्या शुभेच्छा न भूतो न भविष्य ह्याप्रमाणे माझे त्यांना शुभेच्छा आहेत। पुढचं आयुष्य जसं आता जगलंय आणि पुढचं आयुष्य पण जगतील हीच ईश्वराला मी प्रार्थना केली आणि त्याचे फलहार कर। प्रथमतः सर्व आलेल्या माझ्या हितचिंतक, सर्व राजकीय क्षेत्रातली नाविन्यपूर्ण अशी लोक आज माझ्या 50व्या वाढदिवसानिमित्त आज रोडपाली इथे आले। हे आल्यामुळे माझे जो पण काही एनर्जी आहे ती 1000 पट वाढलेली आहे त्यांचे ते शुभेच्छांच्यामुळे। आणि
आज तागायत मी कधी असं राजकीय कधी काम केलेलं नाही. मी जो पण कोण माझ्याशी जुडला मित्र, तो मित्र म्हणूनच जुडला. तो मोठा असू द्या किंवा छोटा असू दे. मी कधी त्यांच्या पैशाने मोठा असो किंवा राजकीय मोठा असू दे, पण मी त्यांच्याशी कधी असं भेदभावाने वागलो नाही. हे माझ्या वडिलांचे संस्कार आहेत ठाकूर परिवाराचे, आणि ते मी हमेशा जोपासतो. त्यामुळे एवढी आज जनता आज माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आली आहे रोडपल्ली ठिकाणी, त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. जो आता लॉकडाऊन झालेलं आहे, आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजू लोकांसाठी, जे अत्यंत गरीब होते, त्यांना अन्नदान स्वरूपाने धान्य, कपडे वाटप आम्ही केले. आणि त्या गोष्टीला आपण जे दान देतो त्याचा कुठं गवगव करून त्या गोष्टीचा काय फायदा नसतो. आणि आमच्यावर संस्कार आहेत वारकरी क्षेत्रातले, त्याच्यामुळं ते आम्ही दिखाऊपणा कुठली मी किंवा माझ्या परिवाराने केली नाही, कारण आम्ही ठाकूर खानदानीमध्ये बोलतो. त्याच्यामुळं आमचा एवढा करा ना एवढा सांगा असं काय आम्ही केलेलं नाही. त्याच्यामुळं लॉकडाऊनमध्ये खूपच आम्ही काम केलं. त्याचाच आज जो प्रेम रुपये वर्षाव माझ्यावर शुभेच्छांचा होतो, त्याचा हेच फायदा आहे मला. आज ज्या लोकांनी कळत ना कळत फोनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेक रात्रीपासून 2 दिवस अगोदर शुभेच्छांचा माझ्यावर जो एवढा मोठ्या प्रमाणात माझ्यावर वर्षाव झाला, आणि त्या एवढ्या शुभेच्छा दिल्या, अक्षरशः मी एवढ्या शुभेच्छा देऊन मी भारावून गेलो. या शुभेच्छांचा स्वीकार करता त्यावेळी मी अक्षरशः भारावून गेलो. एवढ्या शुभेच्छा मला भेटतील, हीच खरी मला माझ्या कामाची पोचपावते असं मला वाटतं. आणि ती एनर्जी मी आता घेऊन आता मला 50+ नाही वाटत, आता मला वाटतं मी 25चा झालो, एवढी एनर्जी मला आली. आभार असंच त्यांचं मानतो मी, का असंच प्रेम सदैव माझ्यावर तुम्ही जे ठेवलंय चिरकाल ठेवा. आणि कधी पण तुमच्यावर अशी कुठलं संकट येईल, रात्री अपरात्री मला माझ्या लोकांनी कधीही फोन करा, मी कधीही उपलब्ध होतो. माझं 24 तास माझे दोन्ही फोन नंबर चालू असतात, आणि मी त्याचं कृतज्ञ होण्याचं हीच मला तरी संधी द्यावा एकाच वेळेला कुठले आडे अडचणीमध्ये, एवढंच मी त्यांच्यासाठी करतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खारघर. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.